त्याच्यामध्ये आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या कडून प्रतिनिधी प्रवक्ता या नात्याने समीर बाकरे जोडले जात आहेत। समीरजी, आपलं स्वागत। जय महाराष्ट्रभर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल। प्रसाद काथे बोलतोय। मला पटकन असं विचारायचं आहे की या निकालाच्या नंतर आत्ताच्या घडीला आपण जर पाहिलं तर प्राप्त स्थितीमध्ये अजूनही संजय राऊत सांगतायत की हा विजय हा ईव्हीएम घोटाळ्याचा आहे। समीरजी, आपला आवाज येत नाहीये। तुमच्याकडचा माईक तुम्हाला सुरू करावा लागेल। आपला आवाज बंद आहे। मग संजय राऊत आता येतोय कानात घुमतोय ऍक्च्युली। जी। हा, नाही, मला असं सांगायचं की संजय राऊत काय बोलतात हे महाराष्ट्राने बघितलंय आणि संजय राऊत किती किती दुटप्पी भूमिका घेतात दरवेळेला त्यांना समजतंय। आणि दुसरं कसं आहे, निवडणूक हारली की यांचं असं असतं ईव्हीएम वर रडायचं। हेच संजय राऊत सकाळी बोलले की 120 सीट आम्ही जिंकतोय। तर कुठे बघा, संजय राऊत जे काही बोलतात आहे त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाहीये। त्यांचं जे संतुलन आहे हे निवडणुकीचे निकाल पाहून त्यांचं संतुलन कदाचित बिघडलेलं आहे। तर संजय राऊतांच्या बोलण्याला अख्खा महाराष्ट्र सुद्धा काही महत्व देत नाहीये। आणि आज भारतीय जनता पार्टीचं जे प्रचंड विजय झालाय त्याच्यामुळे संजय राऊत अजून फ्रस्ट्रेशन मध्ये आहे। तर मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याकडे विशेष लक्ष देण्यात काही अर्थ नाही। समीरजी, पण समीरजी, आपण ज्या पद्धतीने दावे या आधी करत होतात तेही घडलेलं नाहीये। तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये 120, 125, 150 असे कित्येक दावे केले होते। इथे 100ची आकडेवारी गाठता गाठता घाम फुटलाय। बघा प्रसादजी, अजूनही निकाल हाती यायचे, बऱ्याचशा ठिकाणी मतमोजणी सुरू आहे। तर आम्हाला अशी निश्चित आशा आहे की आमचा जो स्ट्राईक रेट आहे तो, बघा तुम्ही, आम्ही 137 जागा लढून आम्ही 100 वर पोहोचलोय। आता तुम्ही स्ट्राईक रेट बघा किती, 75% वर हा स्ट्राईक रेट आहे। तर त्याच्यामुळे मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा जो परफॉर्मन्स आहे तो एकदम म्हणजे असं असं म्हणू शकतो विशेष परफॉर्मन्स आहे। आणि जेव्हा इतके इतके जण मीडियापासनं तर जे काही मीडिया आहेत, मराठी मीडिया आणि बाकीचे जे लोक होते, इतके नॅरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न केला तरी भारतीय जनता पार्टी 100चा आकडा गाठते आहे। मला असं वाटतं महायुती म्हणून आपण 135 ते 140च्या मध्ये नक्की जाऊ। आणि हा मुंबईकरांचा विकासाचा विजय आहे। भाषावाद करायचा, प्रांतवाद करायचा, याच्या लोकांना हिणवायचं, याच्या व्यतिरिक्त उभाटा सेनेकडे काही नव्हतं। त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की यांच्याकडे काय करत होते, संजय राऊत काय बोलत होते की आम्ही 10 मिनिटात मुंबई बंद करू। आदित्य ठाकरे देवेंद्रजींची नक्कल करत होते। राज ठाकरे परप्रांतीयांना अशा शिव्या देत होते की जे आपण चॅनलवर डिस्कस पण नाही करू शकत। तर 25 वर्ष केल्यानंतर तुम्हाला नकला कराव्या लागतात आहे, तुम्हाला शिव्या द्याव्या लागतात आहे, याचाच अर्थ असा आहे की जी। तुमच्याकडे दाखवण्यासाठी एक सुद्धा काम नाहीये। आणि तिकडेच देवाभाऊंचं जे काम आहे ते मुंबईकरांनी 10 वर्षात पाहिलेलं आहे। मुंबईकरांनी पाहिलाय कोस्टल रोड कसा झाला, मेट्रो कशी झाली, एलिव्हेटेड कॉरिडॉर कसे झाले, बीडीडी मध्ये जी। लोकांना घरं मिळाली आहे। तर हा जो एकीकडे विकासाचा आणि याचा अजेंडा आहे, दुसरीकडे कन्फ्युजन, करप्शन आणि नौटंकीचा अजेंडा आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांनी एकदम चांगला निर्णय घेऊन ठीक आहे। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला प्रचंड विजय दिलवलाय। समीरजी, आपला संपर्क बाधित होतोय। आपण पुढच्या एका बातमीकडे वळतोय, मग थोड्या वेळाने परत आपल्यापर्यंत येतो।